आता गाडीला रिस्टार्ट करायची वेळ आलेली आहे. पहिल्यांदा तर मी कॅमेरा अँगल असा का पकडतो ते सांगतो. माझा हात दुखतो असा पकडून खूप वेळ बोलायचं आहे, म्हणून मी असा हात टेकून हा कॅमेरा अँगल घेतलेला आहे. तर एकट्याला वर्कआउट ह्याच्यासाठी करावं लागतं आहे की गेले 6 महिने होतील इन्स्टिट्यूटमध्ये खूप जास्ती धूमधडाके ॲटम बॉम्ब्स पडतात असं म्हणायला काय हरकत नाही. जानेवारीमध्ये माझ्या डोक्यात आलं की मला ड्रामा करायचा आहे, प्ले करायचा आहे. मी सगळीकडे ॲडव्हर्टाईज केली, माझं नाव झालं की यार बारामतीचा फर्स्ट रायटर, डिरेक्टर, प्रोडक्शन हाऊस असं कोणतरी आहे जे कमर्शियल नाटक करतं आहे. आणि मला तेव्हा कळालं नाही की असं का होतं आहे. नॉर्मल तर गोष्ट आहे, मला आवडलं, मी नाटक लिहिलं. बट दॅट वॉज नॉट द मेन पॉईंट. दॅट वॉज द स्टार्टिंग ऑफ माय डाऊनफॉल आय विल से. मी सगळ्यांना सांगितलं की जुलैमध्ये पहिल्यांदा ठरलं की मेमध्ये करायचं आहे आपला पहिला प्ले. मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम होत गेले, तो शिफ्ट झाला जुलैमध्ये. आणि प्रॉब्लेम असे आहेत की तो अजूनही शिफ्टेडच आहे, जुलैमध्ये होत नाही आहे. तर फेबमध्ये मी त्याची ॲडव्हर्टाईज केली, ऑडिशन्स झाले, काही सिलेक्ट केले मी ॲक्टर्स त्यांचं आणि माझं. परत त्याच्यानंतर काही पटलं नाही, काही गोष्टी जुळून नाहीत आल्या, त्यांना टाटा बाय बाय केलं. मग परत नाटक चेंज केलं, मग जवळच्या माणसांना घेऊन करायचा प्रयत्न केला. त्यानंतरही काहीतरी प्रॉब्लेम होत गेला आणि परत पण काही जुळलं नाही. त्यातनं एक कलाकार बाहेर पडला, ते तुम्हाला मी बोललो. आणि मग परत तिसरं नाटकाचं काम करायचा प्रयत्न करत होतो, पण ते काय माझ्याशी होय नाही आता. ह्याच दरम्यान माझ्या इन्स्टिट्यूटवर माझं लक्ष खूप कमी झालं. आणि आय डोंट नो हाऊ टू टेल ऑर वॉट विल दिस शो यू, बट आय थिंक खरं बोलल्याने काही वाईट नाही आहे. तर इन्स्टिट्यूटचा डाऊनफॉल असा झाला की माझं लक्ष नसल्यामुळं ॲडमिशन्स खूप कमी झाल्या, प्रॉपर मी सर्व्हिस देऊ शकलो नाही. त्यामुळं फायनान्शियल ट्रबलमध्ये, खूप मोठ्या ट्रबलमध्ये अडकत चाललेलो आहे मी म्हणेल. आणि ह्या सगळ्यांमुळं मी वर्कआउटवर लक्ष दिलं नाही माझ्या, कारण ह्याच्याचबरोबर अजूनही 2-3 कामं करत होतो मी. माझ्या मोठ्या फिल्मवर काम करत होतो आणि खूप खूप मोठा राडा होत गेला की माझं काम फक्त आणि फक्त कॉम्प्युटरवर बसून होत होतं, लॅपटॉपवर. आणि मी फिजिकली काहीच ॲक्टिव्ह नव्हतो. आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे माझी फॅट वाढत गेलं आणि वजन वाढत गेलं. सगळ्याच गोष्टी खूप जास्ती घाण झाल्या, खूप जास्ती. आता गाडीला रिस्टार्ट करायची वेळ आलेली आहे. त्याकरता मी आता परत सुरुवात करणार आहे माझ्या लाईफला, माझ्या पूर्ण लाईफला ट्रॅकवर आणायची असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याच्याचकरता मी असं काही बोललो की आज नवीन सुरुवात करायची, सगळ्या गोष्टी नव्याने स्टार्ट करतो आहे. खचून चालणार नाही, थांबून चालणार नाही, काहीतरी करावं लागेल. जुना पियुषला जागं होणं गरजेचं आहे, जो डान्स, ॲक्टिंग, इन्स्टिट्यूट ह्याच्याशिवाय राहू शकत नव्हता, त्याला परत आणणं गरजेचं आहे. जो भरकटलेला, रास्ता विसरलेला, मराठीत प्रॉपर शब्द बोलायचा झाला तर चकवा बसलेला, हरवलेलो, गोल गोल फिरत होतो, लूपमध्ये अडकलेलो, त्यातून बाहेर पडायचं टायमिंग आलेलं आहे. आणि ट्रस्ट मी, ह्याच्यातनं दुसरं कोणीच बाहेर काढू शकत नाही माझ्या व्यतिरिक्त मला. बिकॉज माझा सगळ्यात मोठा एनिमी, दुश्मन किंवा अडथळा जो आहे तो मी, माझे थॉट्स, प्रोजेक्ट्समध्ये अडकलेलं मन, ह्या सगळ्या गोष्टी खूपच मला डिस्ट्रॅक्ट करत होते. आणि मी त्याची सुरुवात आजच्या वर्कआउटनी केली. मला डान्स शिकवायला जसा आवडतो सगळ्यांना, तसं आज मला डान्स स्वतःला शिकवावा लागेल. वन मोर एक्झाम्पल ऑफ डीप क्लिनिंग फ्रॉम ईच अँड एव्हरी अँगल. water is going to flow properly, the mud is coming out, slush बाहेर येतोय, सगळा चिखल, कसली घाण झाली भयानकवाली. ते काय केलं त्यांनी, मी आत्ता वर बघितलं मागाशी तुमच्याशी बोलताना, ते त्यांच्या ते पाण्याचा फोर्स कमी लागत होता, कारण जो पाईपनं पाणी येतं त्याच्यात कचरा अडकलेला. सो त्यांनी तो कचरा साफ केला आणि जो फ्लो वाढला आहे भाई साहब, एक नंबर. चला परत टॉपिकवर येऊयात. तर
मला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की डान्स करायला खूप आवडतो, पण त्याच्यापेक्षा जास्ती डान्स शिकवायला आवडतो. मग तो शिकवणं कुणालाही असलं तरी चालेल. आणि आता वेळ आलेली आहे की मला पियुषलाच डान्स शिकवावं लागेल, म्हणजे मलाच स्वतःला डान्स शिकवायचा आहे. कारण कारण मी स्वतःच माझ्यापासून लांब चाललेलो आणि सगळं भरकटलेलं. मग त्याला परत एकदा लाईन अप करायचं आहे. ऑब्व्हियसली हा व्लॉग येईल तोपर्यंत माझे 2-3 दिवस होतील आणि मी परत रुटीनला लागणार आहे. आणि आय होप की ह्या वेळेस सगळ्या गोष्टी परफेक्ट होणं गरजेचं आहे, जसं मी विचार करतो. Definitely, I'm going to survive from this situation also. ते दिस शॅल टू पास समथिंग काहीतरी आहे ना, ते समय राहण्यासारखं स्वतःला सांगावं लागतं. दिस टाईम शुड बी पास, शाल पास, वॉट एव्हर इट इज. आणि जसं मी मागच्या 1-2 व्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलेलं की काहीतरी नवीन घडतं आहे आणि त्याचे काम चालू झालेलं आहे, ते आज तुमच्याशी बोलतो आहे. बट हे जे कामं मी 2-3 दिवसापूर्वीच चालू झालेली आहेत. मी वर्कआउट आणि डान्सबद्दल नाही म्हणत, त्याच्या व्यतिरिक्त पण माझ्या लाईफसाठी, माझ्यासाठी आणि जे गरजेचं आहे आणि ज्या गोष्टी मला पुढे घेऊन जाणार आहेत त्याच्यावर काम चालू झालेलं आहे. आणि होपफुली ह्या मंथ एंडपर्यंत कुठंतरी चांगली गोष्ट काहीतरी ऐकायला मिळेल, त्या दृष्टीतनं काम करतो आहे. बाकी आता बघूयात, शेवट प्रयत्न अंतिम परमेश्वर.
आत्ता मी व्लॉगिंग करायला कॅमेरा हातात घेतला आहे. सकाळी जसं मी सांगितलं की आज चाललो आहे मी बाहेर. अकलूजला एक फंक्शन आहे, फॅमिली दांडिया फॅमिली फंक्शन आहे अकलूजला, आणि त्यासाठी आत्ता निघालो आहे. तर चला गाडीत बसूयात. आणि मग माझ्या मते मला जास्ती बोलता येईल का नाही माहीत नाही, पण ट्राय करतो मी तिथं जाऊन बोलायचा. आणि लेट झाला आहे, पप्पा म्हणून ओरडायला लागले, तर चल बघू. बाय द वे, दिस इज माय आउटफिट फॉर टुडेज फंक्शन. आय होप की हे छान दिसत असेल आणि लुक पण ओके आहे. तर चला जाऊयात, कारण खूपच लेट झाला आहे. मला 4-5 वाजता निघायचं होतं, ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत, कारण मला 3-4 व्लॉग एडिट करायचे होते आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला. एकंदरीत आता जायचं टायमिंग चालू. एकंदरीत आपलं जायचं टायमिंग झालेलं आहे. इट्स 9 o'clock अँड आता आपण जाणार आहोत बारामतीला. पण त्याआधी गाडीतलं सगळं सामान काढायचं आहे. खूप सारं सामान आहे जिजूंचं, दुकानात त्यांना पाहिजे होतं ते. आता ते रिटर्न आपल्याला द्यावं लागेल आणि मग निघायचं आहे. सो ह्याच्या आधीच्या थोड्याशा क्लिम्स दाखवल्या तुम्हाला. बस तसंच दांडिया चालू आहे, अजून पण चालू आहे. अजून 1 तासभर चालेल, त्यानंतर संपेल.